अहेर टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत। राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला चालना देणारे, त्यांच्या सेवेचे बीजारोपण करणारे असते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रमसंस्काराची रुजवणूक करत सामाजिक बांधिलकी जोपासावी आणि सेवेचे व्रत अंगीकारण्याचे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नागपूर विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम यांनी प्रतिपादन केले। त्या वनविभाग शिक्षण मंडळ अहेरीद्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कडोली येथे बोलत होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अब्दुल जमीर अब्दुल हकीम बबलू भैया हे होते। यावेळी सरपंच जितनजी हुलके, सरपंच अलका हुलके, प्राचार्य डॉक्टर संजय फुलझले आदि व अन्य मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना शाहीन हकीम यांनी काय म्हणाले ते आपण जाणून घेऊया। हम लोग ने पढ़ाई लिखाई में कहाँ तक अपने आप को न डालना है कि कुछ ना कुछ हम लोग हासिल कर सके, ऐसा कुछ हासिल करना कि अपने माँ बाप का, अपने गांव का, अपने देश का नाम रोशन कर सके। और डिजिटल इंडिया तो बहुत सारी चीजें हम लोगों को दे रहा है। मोबाइल है जिसमें हम गूगल में सर्च करके बहुत सारी नौकरियां, बहुत सारे ऐसे जॉब निकाल सकते हैं जो हम लोगों को अपने आप में इंडिपेंडेंट बनाता हो। सिर्फ पढ़ाई लिखाई करने से टीचर बनना या डॉक्टर इंजीनियर बनना नहीं है, ऐसी 100 से कई नौकरियां हैं जिसको हम लोग कर सकते हैं। शाहीन हकीम यांनी डिजिटल साक्षरता या अनुषंगाने विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शिवाय मोबाईलचा अतिरेकी वापर टाळत नवनवीन संधी शोधत विद्यार्थ्यांनी करिअरकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वेगवेगळ्या संधीचे सोने करून आपले आयुष्य यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे। तसेच बबलू भैया हकीम यांनी विद्यार्थ्यांना दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा प्रचंड वापरामुळे होणाऱ्या सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन केले। यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, ग्रामस्थ व जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते।